जी दिसत आहे का ना, आता सगळ्या रानात नाही गावात आहे बरं का, माझ्या बी रानात भरपूर झाले प्रमाणात आहे. पण आत्तापर्यंत मला पण एवढं म्हणजे समजलं नव्हतं की बाबा ही मरत का नाही. हे उपटल्यानंतर जे दिसतंय का नाही, मी काय समजायचो की हे जर वरच्या बगलेला फुलं लागून म्हणजे आता फुलं दिसायची ना, मग ही फुलंच आहे हे अशा एक मिनिट बघा ही फुलं आहे ती. मग मला काय वाटायचं ह्या फुलाच्या ह्याच्यातनंच इथं बी वगैरे येत असतील पडत असतील. पण ॲक्च्युली खरं सत्य परिस्थिती अशी आहे की ह्याचं जी बी येतं मग फुलं वर लागते ती, पण ह्याचं जी बी येतं का नाही हे असं म्हणजे मुळावर जे पांढरं जे दिसतंय का, ही पांढरं ह्याच्या आतलं बी येतं बी. आणि ही आता सध्याला बी काय होते वरनं जर आपण औषधं मारलं ना तर हे जळतं या वरनं. पण ह्याचं जे काय बुडं आहे ती ही बुडं हाय अशी राहते ती ना, मग त्याच्यामुळं होतं आहे काय माहीत आहे का, ही बुडं जी आहे ती का ना ही बी राहिल्यामुळं पुन्हा उगवायला हाय असं उगवतं. ही परिपक्व झालेलं जी बी येतं का नाही बघा, ही काळं भंगार बी येत असं ह्यात आतमध्ये बघा. तुम्ही बघा, तुम्ही म्हणसाल काहीतरी दावतोय, पण ॲक्च्युली खरं आहे बरं का. आणि माणसाची बुद्धी आज चौकशी असायलाच हवी आहे की बाबा आपल्याला शेतीत अपघात असताना नेमकं प्रॉब्लेम नेमका का आहे. गवताबद्दलची सुद्धा माहिती पाहिजे पुरेपूर, तरच शेती करणं सोपं आहे ना, तर अवघड आहे, सोपं नाही बघा. हे असं दूध जे ठिकाणी कवळं आहे असं हे त्यातनं दुधासारखं निघते. आणि बघा ही आता बघा ह्यातनं पण जे काय कवळं आहे का नाही बघा, ही बी आहे बघा, ह्या गवताचं बी आहे. आणि हे खोत आहे काय माहिती आहे का, पण नंतर हे गवताचं बीज आहे. तरी जोपर्यंत कवळं आहे तोपर्यंत ह्याला मारा, निबार झालं की हे पुन्हा जळायला वरनं जळतंय. पण ह्याचं ॲक्च्युली बीजाचं जे काय रोपण जे होणार आहे ते ॲक्च्युली खालीच जमिनीमध्ये बी ह्याच्या गाठीच्या स्वरूपामध्ये. नमस्कार मित्रांनो, बरं का, आता आपण तणनाशक वापरत जरी असलो का ना, आता बरेचसे गवत्याला आता बऱ्यापैकी आता मला आजपर्यंत जसं माहिती आहे तसं बऱ्याचशा गवतांना आता वरती बी फुलं येते ते वरच बी येतात. पण विशेष म्हणजे आज बरं का, आज सहजासहजी आज एक वेल उपटला, म्हणजे आता या गवताचा वेल उपटला मी. आणि ह्याचं जे तुम्हाला जे मुळ्यासारखं जे दिसतंय का, तर ह्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्यांच्या ही जे नॉर्मली ही जी गाठी दिसते त्या ना, ह्या गाठीच्या ह्याच्यातच ह्याचं बी आहे. तुम्हाला दावतो मी आता एक जे वेल उपटला किंवा उपटूनच तुम्हाला दावतो प्रत्यक्षात. तुम्ही म्हणसाल उगं काहीतरी दावतो या, तर आपण जर तणनाशक मारलं तर तणनाशक काय होतंय, वरचंच फक्त गवत जळते आणि ते खाली पुन्हा जे काय राहणार आहे ते पुन्हा तसंच कांडोकांड जे चिटकतं. आता बघा हे तुटून निघलं, आता तसं रान थोडंसं निबार यायला लागले, आता पाण्याला आले रान. पण बघत असताना बघा ही समोर ह्या जी गाठी आहेत ह्याच्यात बी आहे. आणि बी आता ही ॲक्च्युली आता ही